इंग्लिश रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत तळणीचे मोदक। तर चला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 चमचा खसखस, 8-9 पिस्ता, 7 ते 8 बदाम, 4-5 विलायची, 5 खरका, 1 चमचा रवा, 2 चमचे बेसन पीठ, अर्धा कप पाणी, 1 वाटी भरून किसलेले खोबरं, 1 कप गव्हाचे पीठ, अर्धा 1/3 भाग जो कप आहे तो आपण साखरेचा घेणार आहे। तर चला रेसिपीला। सर्वप्रथम आपण पिठी साखर तयार करून घेऊया। हे बघा, खारीक मी चाकूच्या साहाय्याने छान बारीक करून घेतलेले आहे। तरी मला अजून बारीक पाहिजे असेल तर तुम्ही मिक्सर वाटे त्याला फिरून घेऊ शकतात। आता आपण बदाम, पिस्ता, विलायची हे तिन्ही बी बारीक करून घेऊया। मी विलायचीची पूड ही साखरेमध्ये टाकून छान अशी बारीक करून घेणार आहे। तुम्ही पण घेऊ शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार विलायची टाकायची असेल तर टाकू शकता, नसेल आवडलं तर नाही बी टाकली तरी चालेल। हे बघा, आपले सर्व मिश्रण तयार झालेले आहे। पिस्ता, खारीक, बदाम, पिठी साखर आपली 1 वाटी झालेली आहे तयार। सर्व मिश्रण आता तयार झालेले आहेत। तरी कणिक भिजूया। 1 कप गव्हाचे पीठ मी छान गाळून घेतलेले आहे, ते सर्वप्रथम घेऊया आता आपण। त्यानंतर 1 चमचा जो रवा घेतला होता तो घेतला, 2 चमचे बेसन पीठ, 1 चवीनुसार मीठ तुम्ही जर प्रसादामध्ये वापरत असेल तर टाकावे। व आता ह्या पाण्यात आपल्याला जसे पाणी पाहिजे कणिक भिजवताना त्या पद्धतीने आपण टाकून कणिक भिजवून घेऊया। कणिक थोडंसं घट्ट असं भिजवायचं, जेणेकरून तळणीचे मोदक हे कुरकुरीत बनतात। बघा, माझं कणिक भिजून झालेलं आहे। घट्ट असं मी हे कणिक भिजवलेलं आहे। मला अर्धा कप पाणी लागलेलं आहे। 1-2 चमचे जास्तीचं बी पाणी लागू शकतं। मी कणिक घट्ट भिजवून त्याला मऊ असं भिजून घेतलेलं आहे। छान मळून घेतल्याने कणिक थोडे मऊ बनते। आता आपण 10 मिनिटांसाठी हे कणिक बाजूला ठेवून देऊया। मी लगेच बी मोदक केले तरी बी चालेल, पण 10 मिनिटं भिजल्यानंतर त्याचे जास्तीत जास्त छान मोदक तयार होते। आता आपण मोदकचे सारण तयार करून घेऊ। 1 वाटी खोबरं, 4-5 ज्या बारीक केलेल्या मी खारका होत्या त्या घेतल्या, बदाम, पिस्ता, खसखस, व विलायची व पिठी साखर मी दोन्ही एकत्र करून घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकू शकतात, मी माझ्या आवडीप्रमाणे टाकलेले आहे। आता हे सर्व मिश्रण आपण छान एकत्र करून घेऊ व आपलं सारण तयार झाले। आता आपण छोटे छोटे कणिक घेऊन त्याला छान आकार देऊन
लाटून घेऊया। या साईजचे अगदी पातळ छान मी पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपण त्यामध्ये त्याला आकार देऊन घेऊ। या पद्धतीने आपण त्याला आकार देणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईजनुसार तुम्हाला जी मोदकची साईज आवडत असेल त्या साईजनुसार तुम्ही मोदक बनवू शकतात। छान असे आपण मोदक तयार करणार आहे। पातळ अशी पोळी ज्यावेळेस आपण लाटून घेतो त्यावेळेला मोदक जास्तीचा क्रंची बनतं आणि मला तर असेच मोदक करायला खूप सोपे जातात। मी त्याला आकार सहज करायच्या वेळेला भरवण्याच्या वेळेलाच देऊन घेते। बघा किती सुंदर असा सहज आकार येऊन जातो। हे वरती जे काय एक्स्ट्रा कणिक आलेलं आहे ते मी काढून घेते व सहज कमी वेळेत आपला हा मोदक छान तयार होतो। या सारणानुसार आपले छान असे पूर्ण 21 मोदक तयार सहजरित्या झालेले आहे। बघू शकता। हे बघा आपले मोदक छानपणे तयार झाले। आता आपण गॅसवरती तेल ताव यायला ठेवूया आणि छान मध्यम असा ताव ज्या वेळेला येईल त्याच वेळेला आपण मोदक, खूप कमी पण नाही खूप जास्त पण नाही। हे बघा तेलाला थोडासा ताव आलेला आहे। आपण थोडेसे कणिक टाकून बघूया। छान असा ताव आलेला आहे, तुम्ही कणिक बघू शकता। आता आपण आपले मोदक टाकूया। आपण दोनदा करून मोदक तळूया। तेलाला ताव आल्यानंतर गॅस कमी करावा। मोदक त्याने कुरकुरीत बनतात। मंद आचेवर तळल्यानंतर मोदक छान कुरकुरीत असे तयार होतात। अतिशय कमी वेळेत छान पद्धतीने बनणारे असे आपले मोदक आहे, जे सर्वांना करता येतील। आपले मोदक छान असे टम्म फुगलेले आहेत, बघू शकता। मंद आचेवरती छान क्रंची असे तयार होतात। पाकळ्या बी किती सुंदर छान दिसतायत। आपल्या मोदकला छान असा रंग आलेला आहे, बघू शकता। कुरकुरीत असे आपले मोदक तयार झालेले आहेत।
आता आपण याला काढून घेऊया. या पद्धतीने आपले या साहित्यात तळणीचे मोदक तयार झालेले आहे. छान असे आपले मोदक तयार झालेले आहेत. तरी ते किती छान कुरकुरीत सुंदर तयार झाले बघूया. बघू शकतात सारंबी छान आपले तयार मधले झालेले आहेत. कुरकुरीत असे मोदक खूप कमी वेळात बनणारे आपले मोदक तयार झाले. माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असे मोदक नक्की करून बघा.